मेहता का उल्टा चष्मा. एक मिनिट थांबा. हे बघा, ही संधी जर आम्हाला मिळाली तर आम्ही खूप. तारक राहू द्या. मला नाही वाटत आज आपला नंदराज आणि यशोदा माता बनून बाळकृष्णाचा पाळणा हलवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ओ यारो, ही तर कमालच झाली. आपण आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये इतकं मिळून मिसळून राहतो, सगळ्यांची मनं इतकी मोठी आहेत, पण आता पहा आपापसात किती वाद घालतोय आपण. नाही 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 नाही, हाती भाऊ, कोमल वहिनी, तुम्ही जाऊन पाळणा झुलवा. नाही नाही, त्यापेक्षा तर भिडेभाऊ आणि माधवी वहिनी पाळणं हलवतील. नाही नाही, रोशन वहिनी, तुम्ही आणि सोडी भाऊ पाळण्याला झोका द्या यावर्षी. जेठालाल, तू आणि दयावहिनी पाळण्याला झोका द्या यावर्षी. नाही नाही, ते बबिताजी आणि अय्यर भाऊंची इच्छा आहे तर ते दोघं देतील झोका यंदा. जिठाजी, इट्स ओके. तुम्ही आणि दयावहिनीच द्या झोका. ओके बबिताजी, थँक्यू. पण मला असं वाटतंय की अंजली वहिनी आणि मेहता साहेबांनीच पाळण्याला झोका द्या. नाही नाही, दयावहिनी, तुम्ही आणि जेठा भाऊच पाळण्याला झोका द्या. तसंही आपल्यापैकी कोणीही झोका दिला तरी ते सारखंच आहे. तुम्ही कराच्या गोंधळात बाळकृष्णाचा जन्म होऊन जाईल, 12 वाजून जातील. मी काय म्हणतो, तुम्ही लोकांनी एक काम करा, सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढा, त्यामधली एक चिठ्ठी निवडा. हो, ही आयडिया छान. बरोबर आहे बापूजी. ज्याचं नाव निघेल ते पती पत्नी नंदकिशोरच्या पाळण्याला झोका देतील. ठीक आहे. ही कल्पना सगळ्यात छान आहे. चला आपण पटापट चिठ्ठ्या बनवूया. लवकर लवकर, सापास चौकसे ना. ओके, चला चिठ्ठ्या तर आल्या, आता चिठ्ठी काढणार कोण? दयावेनी, तुम्ही काढा. शेठानी जी, गो फॉर इट. येस आई, कम ऑन. अच्छा, हो, ठीक आहे. दया वहिनी बरोबर करतील, एकदम मस्त. कुणाचं नाव निघालंय? हो दयावहिनी, प्लीज सांगा ना, आमच्याने आता हा सस्पेन्स सहन नाही होते. बोला ना दया वहिनी. सांगते. तर यशोदा माता आणि नंदराजा बनण्याचं भाग्य मिळालं आहे मेहता साहेब आणि अंजली वहिनींना. जय कन्हैया. सो मच दयावहिनी, थँक्यू सो मच. अंजली, मी म्हणत होतो ना की जर मनात इच्छा प्रबळ असेल तर ईश्वर ती पूर्ण करतो. आज ईश्वराने आपलं ऐकलं, आपली इच्छा पूर्ण झाली. चला तर मग आता हे ठरलंय की मेहता साहेब आणि अंजली वहिनी राजा नंद आणि यशोदा माता बनून बाळकृष्णाच्या पाळण्याला झोका देतील. बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की. कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. यशोदा को लालो भयो जय हो नंद लाल की. यशोदा को लालो भयो जय हो नंद लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल की. ब्रिज में उमंग भयो. जय कन्हैया
हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हे नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की बोला श्री कृष्ण ऐका ऐका मला तुम्हा सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. दया वहिनी 1 मिनिट इथे या. हा बोला ना. ऍक्च्युली दया वहिनींनी आज चीटिंग केलंय. काय म्हणताय तुम्ही? खोटं बोलले आहेत. सुनबाई काय खोटं बोललीस तू? आज जी चिठ्ठी दया वहिनींनी काढली होती त्यात माझं आणि ह्यांचं नाव नव्हतं.
मग कुणाचं नाव होतं? त्या चिठ्ठीत दयावहिनी आणि जेठा भाऊंचं नाव होतं. हा, आता ही चिठ्ठी जेव्हा दयावहिनींच्या हातातून पडली ती मी उचलून पाहिलं तेव्हा जेठालाल आणि दयावहिनीचं नाव होतं. दयावहिनी? तुमचं नाव निघालं होतं तरीही तुम्ही. हे का दयावहिनी? मी सांगते. जशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती यशोदा माता बनून बाळकृष्णाच्या पाळण्याला झोका देण्याची, तशीच दयावहिनींची पण होती. पण त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला. अरे अंजली वहिनी, यात त्याग कसला? हे सारं मी माझ्या स्वार्थासाठी केलं होतं. तुमच्या स्वार्थासाठी? तुमचं नाव घेतल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला ना, त्यामुळे तुम्हाला जितका आनंद झाला होता ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला झाला. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला मिळाला. म्हणजे ही माझ्या स्वार्थाचीच गोष्ट क्या झाली बात ना. आहे, धन्यवाद. वा, थँक्यू सो मच. जेठालाल, मी तुझे आभार मानायचे तितके कमी. थँक्यू सो मच. अरे नाही, मला का थँक्यू म्हणताय? मी काय केलंय? जे काही केलं ते तर दयाने केलंय. थँक्यू म्हणायचं तर दयाला म्हणा. अरे आणि तिला तरी का म्हणायचं? जे आम्ही आपल्या मित्रांसाठी काही केलं ते त्यांच्या तोंडून थँक्यू ऐकण्यासाठी थोडीच असतं. तुम्ही तर आजपर्यंत माझ्या किती अडचणी सोडवल्यात, त्या काय माझ्याकडून थँक्यू ऐकण्यासाठी की काय? ते तर आहे. अरे दोस्त तर एकमेकांसाठी काही करून टाकण्यासाठीच तर असतात. हो हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हो, खरे खरे. सॉरी. अरे शास्त्रात लिहिलंय की दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. ते तर आहे. ओय नो सॉरी नो थँक्यू, फक्त मिठी मारा. हा सुनबाई, वा. तू आज जे काही केलंस ते बघून बाळकृष्ण सुद्धा खुश होईल. बरोबर. शाबास सुनबाई. बापूजी, बाळकृष्ण असाच खुश नाही होणार. त्याला खुश करण्यासाठी गरबा तर करावाच लागेल ना. बोला कृष्ण कन्हैया लाल की. आजच्या आनंदाची. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हा सर्वांना सूचित करतो की उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपण सगळे सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटणार आहोत दहीहंडीसाठी. आणि या वर्षीची दहीहंडी टप्पू सेना आपल्या कॉलेजच्या मित्रमंडळींसोबत मिळून फोडणार आहे. आणि तुम्ही सगळे एकदम वेळेवर या, ओके? हो. बरं, बाळकृष्ण जवळ आपण हीच प्रार्थना करूयात की आज जसा आपण कृष्ण जन्म साजरा केलाय हर्षोल्लासात, तशीच उद्या दहीहंडी सुद्धा कुठल्याही अडचणीशिवाय पार पाडावी. अरे भाऊ, तू नेहमीच नकारात्मक का बोलतोस? भगवान कृष्णाचा उत्सव आहे, सगळं व्यवस्थितच होईल. नक्की. ठीक आहे. आता हे ठरलंय की उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पण भेटायचं. तर बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की. लता साहेब, एकदम जबरदस्त टोळी आहे टप्पू अरे सेनेची. विचारू नकोस, आज तर दहीहंडी मध्ये कमाल होणार आहे. धमाल. ओय पोपू, हाती भाऊ, बघताय ना टप्पू सेना आणि त्याच्या मित्रांमध्ये किती जोश आहे, उत्साह आहे, किती आनंद भरलाय. सोडी, मला पण वाटतंय की यंदाचा हंडी फोडण्याचा कार्यक्रम एकदम धमाल धिंगाणा उजळणार. नाही, पण प्रश्न आहे की हे धमाल धिंगाणावाले ही हंडी फोडू शकणार आहेत की नाही.
भाऊ सोडी, तुला नाही वाटत मुलांसाठी हंडी जरा वरच बांधली? ओय नाही 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 पप्पू, ओय तू आजकालच्या मुलांना समजतोस काय? बघच ते झटकन वर चढून हंडी फोडूनच खाली येतील. आणि जर ते नाही फोडू शकले तर आपला पप्पू आहेच की, तो उडत जाईल आणि आपल्या चोचीने हंडी फोडून परत येईल. माहितीये, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझे बाबा मला संपूर्ण शहरातल्या दहीहंड्या बघायला घेऊन जायचे. किती मजा यायची आणि माहितीये, आमच्या अहमदाबादच्या नाका आहे ना, ते ना पोल आहे, तर त्या पोलवरच दहीहंडी बांधायचे, कारण ती दहीहंडी ना सगळ्यात उंच आहे. खूप प्रसिद्ध आहे ती. आणि माहितीये, मी आणि सुंदर आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक तरी ती फोडायचे. मग दयावहिनी, आता तुम्ही निश्चिंत होऊन जा, कारण आता तुमची आणि सुंदर भाऊंची परंपरा आता टप्पू चालू ठेवणार आहे हंडी फोडण्याची. बरोबर आहे, चांगलंय. बरोबर आहे. हंडी फोडण्यामध्ये तुमच्या इतकाच तरबेज आहे टप्पू. तसंही फक्त टप्पूच नाही, तर गोली आणि गोगीही तितकेच तरबेज आहेत हंडी फोडण्यात. गोली बाळा, एकदम साचू ठेवा बबिताजी. बघाच आज टप्पू से ना दहीहंडी कशी फोडतात आणि कशी कमाल दाखवतात ते. शाबास बेटा, टप्पू सेना. बस 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 बस. मी आत्माराम तुकाराम भिडे, या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हा सर्वांचं इथे स्वागत करतो. स्वागत करतो भाऊ. मोस्ट वेलकम. आणि याचबरोबर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा करतो. तर तुम्ही सगळे दहीहंडी फोडण्यासाठी तयार आहात? हंडी फोडूयात चला. गंमतच आहे आजकालच्या पिढीची, त्यांना माहित नाही हंडीचा दही असतं, दूध नाही. काय सारखं दूध दूध म्हणतायत? नाही नाही जेठालाल, हे दूध म्हणत नाहीये, डूड म्हणतात, डूड. आजकालची पिढी जेव्हा एकमेकांना भेटल्यावर संबोधित करतात ना, तेव्हा असं म्हणतात, कम ऑन डूड. मग तर मी पण तुम्हाला कमॉन दूध असंच म्हणेन. जेठालाल दूध नाही, डूड. दूध. आहा. जाऊ दे नंतर आरामात शिकवा. जाऊ दे. डोंगरातला डू हा. आणि डमरूतला ड. जाऊ दे डूड. ना, फायर ब्रिगेड चांगला आहे. अच्छा अच्छा, जाऊ दे. तर मग बोला, कृष्ण कन्हैया लाल की. सांभाळू ना. टप्पू सांभाळून. कम ऑन. शांत राहा. चल टप्पू, चल चल. अरे बापूजी आहेत. अरे सांभाळून. वा, खूप छान. अरे सांभाळ बाळा, लागलं तर नाही ना? नाही आई, लागलं नाही मला. डोंट वरी. चला 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 फ्रेंड्स, चला चला. सांभाळून.
टप्पू शाबास. तू करू शकतो. तो बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की वा 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 मस्त पुरे वा, वा, वा. बोला श्रीकृष्ण कन्हैया वा 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 टप्पू बापूजी बापूजी. अरे वा शिक्षक महोदय आज एकदम पाय पसरून अगदी आरामात बसला. हो अरे एकदम रिलॅक्स झालोय ना माधवी. दहीहंडी आणि जन्माष्टमीचे उत्सव अडचणींशिवाय चांगल्या रीतीने संपन्न झाले. खरंय मस्त मजा आली नाही. हो म्हणजे काय, मला तर ऍक्च्युली माधवी दहीहंडीचं खूप टेन्शन होतं. एकतर टप्पूस आहे ना आपल्या कॉलेजच्या मित्रांबरोबर दहीहंडी फोडणार होती, पण सगळं व्यवस्थित पार पडलं. तुला माहितीये डोक्यावरून असं ओझं हलकं झालं. असं वाटतंय जसं की मी एकदम असा फुग्यासारखा हवेमध्ये उडतोय. अहो सांभाळून उडा बरं का. हवेत उडणाऱ्या फुग्यातली हवा जर निघून गेली ना तर फुस करून खाली येतो तो. ऐकलं का? ऐकलं हुशार. विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय असो. हाय सॉरी भिडे अंकल. गोळ्याने कपाळात मारलं रे. गोळ्या काय करतोय? सॉरी भिडे अंकल सॉरी चुकून झालं. अरे काय सॉरी, असा हवेत गरबा काय खेळतोय? भिडे अंकल गरबा नाही हायफाय देतो. हो माहितीये हाय फाय. आणि बाबा पुढच्या वेळेपासून माझ्या बरोबर शेकहँडच कर तू. भिडे अंकल हाय भिडे अंकल. हाय हाय भिडे अंकल. हाय भिडे अंकल. अच्छा आता मला हे सांगा, अचानक कुठून आलात? घरून. हे आगाऊ. अरे मला म्हणायचं छोट्या सोडी की अचानक कसे काय आला तिथे? भिडे अंकल आम्ही तुम्हाला स्पेशल थँक्यू म्हणायला आलोय. स्पेशल थँक्यू. अय्या का? भिडे अंकल हे थँक्यू आमच्या कॉलेजच्या फ्रेंड्सच्या तर्फे आहे. हो इथून गेल्यावर सगळ्यांचे फोन आले होते. आजच्या या 1 नंबर भारी दहीहंडीचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हटलंय. भिडे अंकल आमचे फ्रेंड्स तुमचं खूप कौतुक करत होते. हो थँक्यू व्हेरी मच गोळ्या. बरं नक्की म्हणत काय होते? म्हणत होते की तुमच्या सोसायटीचे सेक्रेटरी एकमेव सेक्रेटरी एकदम रॉकस्टार आहे. भिडे काका ते तर म्हणाले तुम्ही एकदम सॉलिड आहात. आणि तसंही पिंकू माणूस तर सॉलिडच असतो ना, लिक्विड थोडीच असतो. सॉलिड होता. आणि हो भिडे अंकल ते म्हणाले की तुम्ही एकदम ढिंचक आणि धमाल आहात. हो तुमचा तर भाव वाढला एकदम. थँक्यू टप्पू. तुझ्या मित्रांना पण सांग की ते पण एकदम ढिंचाक आणि एकदम धमाल होते म्हणून. बरं आता जन्माष्टमी झाली, दहीहंडी झाली, सुट्टी संपली आहे, उद्यापासून परत कॉलेजला जायचंय. मग आता सगळे जाऊन झोपा, कळलं? येस येस भिडे अंकल. बाय भिडे अंकल. ए, तू बाबा हायफाय करू नकोस असं. बाय भिडे अंकल. बाय बाय भिडे अंकल. बाय भिडे अंकल. बघितलं सगळे किती आगाऊ झालेत. शुभरात्री. गुड मॉर्निंग गोकुलधाम. वा 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 दया काय मेथी पराठे बनवलेत, मज्जा आली. मग आणखी घ्या ना. अरे नाही बस खूप खाल्लं. अरे मनच खुश झालं आज तर मज्जा आली. टप्पूचे पप्पा तुमच्यापेक्षा जास्त मजा तर मला आलीये. म्हणजे करता करता तूही 3-4 मेथीचे पराठे हादडलेस की काय? नाही मी नाही खाल्ले.
नाहीये. काय झालं? हे मेथीचे पराठे खाऊन तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला ना, तो पाहून मला खूप मज्जा आली. तुमचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा, म्हणून तर तुमच्यापेक्षा मला जास्त मज्जा आली. वा वा दया वा. सलाम आहे तुझ्या प्रेमाला. जेठालाल खुश झाला. माग माग, तुला काय हवंय? आज तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. मागू? हा हा माग. नाही, राहू दे राहू दे. अगं काय राहू द्या. आज तू मला तुझ्या प्रेमाने खुश केलंस, तर मग मीही आज तुला माझ्या प्रेमाने खुश करणार. बोल बोल, माग माग, तुला काय पाहिजे? आज मी तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करून टाकेन. नाही नाही, तुम्हाला नाही जमणार. अरे काय नाही जमणार? दुनियेतलं असं कुठलंही काम नाहीये जे हा कच्ची माडू तुझ्यासाठी नाही करू शकणार. आपली आन बान शान आणि माझ्या हा प्राणासाठी मी माझ्या प्राणांची फिकीर न करता मी तुझी इच्छा जरूर पूर्ण करणार. माग. वा, पण कच्ची पैलवान, जरा विचार करा. या अहमदाबादच्या पोरी समोर तुमचं नाक कापलं तर नाही जाणार ना? ओय अहमदाबादच्या पोरी, जर तू अहमदाबादचं पाणी प्यायली असशील तर मी पण कच्छचं पाणी, चहा, ताक, दाबेली सगळं काही खाल्लं प्यायलो आहे. हा कच्ची माडू तुला वचन देतोय. आज तू जे म्हणशील मी ते सगळं करायला तयार आहे. सुंदरला इथं बोलवण्याशिवाय सगळं. काय? सुंदरला इथे बोलावणं याचा अर्थ? म्हणजे तू जर म्हणालीस की सुंदरला अहमदाबादवरून इकडे बोलवा, तर ते मी नाही करू शकत. का का? पावसाचे दिवस आहेत. तो टॅक्सीने अहमदाबादवरून मुंबईला येणार. किती रिक्सी आहेत ना रस्ता, म्हणून. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुझ्या मनात काय आहे ते बिनधास्त मला सांग. मी सगळं करायला तयार आहे. बोल बोल, मी काय करू सांग. एक मिनिट. काय झालं? अगं काय झालं? कुठे गेली ही दया? आत का गेली? माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी माझ्याकडून काय करून घेणार आहे? प्रेमाच्या परीक्षेचं बोलून काही चूक तर नाही केली ना मी? टबूचे पप्पा, तुम्हाला तुमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी ही तिखट जाळ मिरची खाऊन दाखवावी लागेल. चल वेडी, चेष्टा नको करूस. मी चेष्टा नाही करत आहे. वेडी झाली की काय? तुमच्या प्रेमात वेडी झाली. आता तुम्ही माझ्या प्रेमात किती वेडे आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ही तिखट तिखट मिरची खाण्याचा वेडेपणा करून दाखवावा लागेल. प्रेमाचं या मिरचीशी काही देणं घेणं दया? ठीक आहे, नका खाऊ. नका खाऊ. समजलं मला, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता ते. एक मिरची खाणं इतकं पण प्रेम करत नाही तुम्ही माझ्यावर. अरे असं काही नाहीये दया. नाही नाही, मी कुणालाही नाही सांगणार टप्पूचे पप्पा की तुम्ही तुमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी एक मिरची सुद्धा खाऊ नाही शकलात. अरे दया, तुझ्यासाठी माझं सगळं आयुष्य हजर आहे. मग मिरची काय वस्तू आहे? मी खाणार. तुझ्यासाठी मी मिरची खाणार. बस. बघ बघ मी कसा खातोय ते. दया, ही बिलकुल तिखट नाहीये. एकदम सीधी भोळी आहे बिचारी. माहितीये टप्पूचे पप्पा, जे दुसऱ्यावर प्रेम करतात ना ते त्रास नाही देत तर घेतात. आणि मला माहित होतं की तुम्ही तुमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी मिरची नक्की खाणार. आणि टप्पूचे पप्पा, मी तुम्हाला तिखट मिरची खाऊ का घालेन? लबाड पप्पा,
हा गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग म्हणतोय आपला टप्पू. गुड मॉर्निंग बाळा. पप्पा 200 रुपये द्या ना. का? कॉलेजसाठी. म्हणजे कॅन्टीन मध्ये खाण्यासाठी, रिक्षाने येण्या जाण्यासाठी. पप्पा द्या ना 200 रुपये. तू कॉलेजमध्ये शिकायला जातोस की कॅन्टीन मध्ये खायला जातोस? हे रोजच्या 200 रुपयांचा खर्चा नाही परवडणार बाबा. इथं काही पैशाचं झाड नाही लागलंय. टपूचे पप्पा, खरंच जर पैशांचं झाड असतं तर किती छान झालं असतं ना. सगळ्यात छोटं झाड 10 रुपयाचं, मग 20 रुपयांचं, मग 50 रुपयांचं, मग 100 रुपयांचं, 500 रुपयांचं आणि सगळ्यात मोठं झाड 1000 रुपयांचं. वाव आई वा, का कल्पना आहे. खरंच असं असतं तर मजा आली असती ना. ओ काय मजा आली असती. काय आहे, जर असं असतं ना तर दुनिया चाललीच नसती, थांबून गेली असती. सगळ्या लोकांनी नाही पैशाचं झाड लावून बसून घेतलं असतं, कुणी काम केलंच नसतं. ठीक आहे पप्पा, मी कॅन्टीन मध्ये नाही जाणार, पण रिक्षाचं भाडं तर द्यावंच लागेल ना. अरे पण राजा बेटा, तुला रिक्षाने का जायचंय? बसने नाही जाऊ शकत? अरे टप्पू, हे बघा तो अजून लहान आहे. टप्पूचे पप्पा असे बसचे धक्के खात कुठे जाईल तो? माझं अर्ध आयुष्य बसचे धक्के खात आणि चालत गेलंय. म्हणून मला वाटतं की टप्पूने पण ट्रेन आणि बसने प्रवास करावा, म्हणजे त्याला आयुष्याच्या अडचणींबद्दल जरा काही समजेल, काही शिकायला मिळेल. अरे तुम्ही काळजी नका करू, माझा टप्पू बाळ खूप हुशार आहे. वेळ आल्यावर तो सगळं शिकून जाईल. शिकेल नाही आई, शिकलोय मी. ऐका पप्पा, आम्ही तिघही फ्रेंड्स एकत्र एकाच रिक्षाने जातो आणि आम्ही रिक्षाचं भाडं पण वाटून घेतो. त्यामुळे आम्हाला बस भाड्यापेक्षाही कमी पैसे लागतात. मग त्यामुळे आमचा वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात. पप्पा, मी पण व्यापाराचा मुलगा आहे. पैसे वाचवणं तर माझ्या रक्तात आहे. हो बेटा, हो समजलं? समजलं. शाबास बेटा, शाबास. आधी सांगायचं होतंस ना. हे घे बाळा, असेच पैसे वाचवायचे. हा येस येस पप्पा. थँक्यू पप्पा. बाय आई. बाय पप्पा. बाय बाय पप्पा, तुम्ही मला एक 100ची आणि एक 500ची नोट दिली आहे. ओ अरे दे दे दे, मी तुला दुसरी नोट देतो. दे. नाही नाही पप्पा, इट्स ओके, मला चालेल. अरे बाबा, मला नाही चालणार. आण इकडे आण. पप्पा, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. मी तुम्हाला नंतर हिशोब देईन. माझ्या खात्यात लिहून ठेवतो मी. बाय बाय, येतो मी. तुला काय इतकं हसायला येतंय? 200च्या ऐवजी 600 घेऊन गेला आणि तुला हसू येतंय? तुम्ही चिंता नका करू, टप्पू चुकीचा खर्च नाही करणार. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. कायम आपल्या मुलाचीच बाजू घे तू. हे बाळा, काय झालं? काय? बापूजी, टप्पूने आता माझ्याकडे 200 रुपये मागितले, तर मी त्याला चुकून एक 100ची आणि एक 500ची नोट दिली, तर तो 600 रुपये घेऊन निघून गेला आणि असते. अरे बाबा, तू जेव्हा लहान होतास तेव्हा तू सुद्धा असाच होतास. आणि टप्पूवर थोडा विश्वास ठेव. सुनबाई आता बरोबर बोलत होती. टप्पू कधीच चुकीचा खर्च करणार नाही. आणि तू टप्पूवर विश्वास नाही ठेवलास तर तो सुद्धा तुझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाही. हो, ते तर आहेच बापूजी. आपला टप्पू खोडकर आहे, पण समंजस पण आहे. नातू कोणाचा आहे? आणि बाबा, तुला दुकानात नाही जायचं? नाही नाही बापूजी, चाललोच आहे. आटप. चल दया, मी दुकानात जातो. जय जिनेंद्र. अरे हे काय? काय? तुम्ही दुकानात बूट घालून नाही जाणार? अरे हो बाबा, केव्हापासून माझे बूट शोधतोय. कुठे ठेवलेस तू? ते काय, पावसाचे दिवस आहेत ना, मग बूट थोडे खराब झालेत, तर मी मस्त पालिश करून तिथे दरवाजाजवळ ठेवलेत. मी बूट घालतो तोपर्यंत माझा रुमाल जरा आत राहिलाय, तो दे बरं जरा. हा, हा. आणते. बोला बोला कार्तिक भाऊ. अरे तुम्ही दरवेळी फोन करून एकच गोष्ट विचारता. अहो, ओळखलं? आज तर मी तुम्हाला सांगूनच टाकतो की मी तुम्हाला किती ओळखतो. तुमचं नाव कार्तिक भाऊ आहे, तुमच्या वडिलांचं नाव नागजी भाऊ आहे, ते माझ्या वडिलांचे खूप जुने मित्र आहेत, आणि तुमचं ते NK फॅशन नावाचं दुकान आहे. तिथं तुम्ही साड्या आणि ते लेडीज ड्रेस ठेवता. अजून काय सांगू? हा, तुमची उंची माझ्यापेक्षा थोडी कमी आहे, वजन माझ्यापेक्षा थोडं जास्त आहे, आणि तुमच्या त्या पार्टनरचं नाव जयेश भाऊ आहे, आणि तुम्हाला एक खूप खतरनाक व्यसन आहे. नाही, सांगतो ना काय आहे. तुमच्या त्या व्यसनाने ना तुम्हाला नाही, दुसऱ्यांना त्रास होतो. हा, दुसऱ्यांसाठी हानिकारक आहे ते. हा, हेच की दरवेळी फोन करून तुम्ही विचारता की ओळखलं. मग काय, तुम्ही दरवेळी हेच विचारता. हा, बोला बोला, कशी काय आठवण काढली? हा हा, अच्छा, मग घरासाठी पाहिजे की दुकानासाठी पाहिजे टीव्ही?
हा मिळेल की. तुम्ही एक काम करा, तुम्ही ते दुकानात या. तर तिथे कसं निरनिराळ्या साईजचे टीव्ही आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे. तुम्हाला जो आवडेल तो पाठवून देईन मी घरी. हा. अरे भाऊ तुम्ही जय जिनेंद्र. हा. अरे तुम्ही किंमतीची चिंता नका करू. आता तर मी तुम्हाला ओळखलंय. अहो मस्त पैकी डिस्काउंट देऊन टाकेल तुम्हाला. हा ओके ओके. हा